स्वागतम सुस्वागतम। 28 फेब्रुवारीला साजरा होतो विज्ञान दिवस। शाळा महाविद्यालये संपूर्ण भारतात खरंच अभिमान वाटावा विश्वविक्रम करणाऱ्या इस्रोचा एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात झेपावतात। वैज्ञानिक संशोधन यांच्या प्रयत्नांनी भारताचे नाव अग्रेसर या जगात। अशा सर्व वैज्ञानिक संशोधकास वंदन करून करतो आम्ही आजच्या कार्यक्रमास सुरुवात। आजच्या विज्ञान सोहळ्यात सर्व मान्यवरांचे मी प्रतीक्षा महेश करवंदे आणि मी अक्षरा योगेश शेळके मनोभावे स्वागत करतो। अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शान, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची जाण, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचे पंचप्राण, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रम पुस्तिकेतील महत्त्वाचे पान, अध्यक्ष म्हणजे शब्द सुमनांचे गाण, अध्यक्ष म्हणजे विचारांची घाण। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गवळे सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री कुटे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री जाधव सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक द्वय दंडे सर व तायडे सर यांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। शास्त्राचे ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री भवर सर यांनी स्टेजवर यावे। त्या चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृती। मार्गदर्शन देण्या नवविचार आमचेही कर्तव्य आहे, करावे आपले स्वागत, करावा आपला सत्कार। म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री गवळे सर यांचे स्वागत गवळे मॅडम करते। तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री कुटे सर यांचे स्वागत सुरकर मॅडम करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय जाधव सर यांचे स्वागत महाजन सर करते। विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री दंडे सर यांचे स्वागत कवाडे मॅडम करते। विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री तायडे सर यांचे स्वागत ठाकरे सर करते। आजचा सोहळा आहे खास जमलो आपण झाले विज्ञान दिनाच्या कार्यक्रमास। बोलवतो मी समृद्धी सप्ताहीला सादर करण्या प्रास्ताविकास। यानंतर मी समृद्धी सप्ताहीला प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते। माझे नाव समृद्धी कैलास सप्ताह, मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत आहे। आजच्या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान दिवस साजरा करतोय। तो का साजरा केला जातो व त्यामागील कारण काय? सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर 1997 साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी अनेक योजना सुरू केल्या। त्यातील एक योजना म्हणजे विज्ञान विषयक आवड निर्माण होण्यासाठी, विज्ञान विषयक वातावरण जनजागृती निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो। 28 फेब्रुवारीला हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी निवडण्यात आला कारण की डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी 28 फेब्रुवारीला त्यांच्या शोधानिमित्त नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठविला होता। त्याचा शोध म्हणजे रमन इफेक्ट। याला 1930 या वर्षात नोबेल पारितोषिक मिळाले।
म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी निवडण्यात आला आहे. आपल्या देशात थोर गणित भास्कराचार्य, शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट, शस्त्रक्रियेचे जनक, सुश्रुत वनस्पती शास्त्र जगदीशचंद्र बोस, नोबेल पारितोषिक विजेते, भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन, रसायनिक शास्त्रज्ञ शांतीस्वरूप भटनागर, अणुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहागीर बाबा, डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर, भारतीय पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रमण्य आणि अग्निबाण निर्मिती तज्ञ माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम असे अनेक वैज्ञानिक, संशोधक, तज्ञ लाभले, ज्यांनी आपल्या कार्याने देशसेवेने भारताचे नाव जगात पुढे केले आहे. अशा या सर्वांना प्रणाम करून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देते व पुढील सूत्रसंचालनासाठी प्रतीक्षा कर्मती व अक्षरा शेट्टी यांना आमंत्रित करते. धन्यवाद. सर्व त्यांच्या चमूंना विज्ञानावर आधारित गीत सादर करण्यासाठी आमंत्रित करते. अंधार प्रकाशाने भरलेले जीवन. बोलवते मी अपूर्वा पाटील हिला करण्यास मार्गदर्शन. यानंतर मी अपूर्वा पाटील हिला भाषण करण्यासाठी आमंत्रित करते. विज्ञानाची प्रगती. विज्ञानाचा नवा ध्यास, विज्ञानानेच केला देशाचा विकास. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो, नमस्कार. मी अपूर्वा प्रमोद पाटील. आज 28 फेब्रुवारी आपण सर्व येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर हे 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान या खात्याचे सचिव होते. त्यावेळी त्यांनी देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी व नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमन यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू करण्याची योजना आखली. त्यांनी कोलकाता येथे रमन प्रभावाचा लावलेला शोध विशेष होता. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. आपल्या देशाची सुरुवात व शेवट विज्ञानानेच होतो. आजच्या युगात अभियंता, डॉक्टर्स यांनी विज्ञान व तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे.
Good morning to all respected forum, respected teachers and my dear friends. My name is Kumari Shriya Nilesh Papalkar. I am studying in class 7G. Today I am standing here to telling about National Science Day. National Science Day is celebrated in India on 28 February each year to mark the discovery of Raman effect by the greatest physicist Sir C.V. Raman. On 28 February 1928, for his discovery, Sir C.V. Raman was awarded the Nobel Prize in Physics in 1930. In 1986, the National Council for Our Nation and Technology Communication asked the Government of India to designate the 28th February as National Science Day. This event is now celebrated all over India in schools, colleges, universities such as medical, scientific and technical and research institutes. The occasion of National Science Day is marked by numerous events conducted by institutions such as schools and colleges. The National Science Day is celebrated to spread a message about importance of science in our daily life, to display all the activities, efforts and achievements in the field of science. It is celebrated to discuss all the issues and implements on new technology for the development in the field of science, to encourage all the people scientific-minded citizens in India to give an opportunity to the scientific-minded citizens in India. माझे नाव जान्हवी जीवेश शेळके. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना विज्ञान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सर्वप्रथम या मंचावर आपल्याला लाभलेल्या मान्यवरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व विद्येची माता सरस्वती ह्यांच्या प्रतिमेला वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करते. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 28 फेब्रुवारी हा C.V. रमन यांनी शोधून काढलेला रमन इफेक्ट याचा दिवस म्हणून विज्ञान दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. पण हा दिवस का असा प्रश्न आपल्याला पडतो. याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला सुमारे 100 वर्ष मागे जावं लागेल. त्याचं झालं असं की इसवी सन 1921 मध्ये काँग्रेस ऑफ द युनिव्हर्सिटीज ऑफ द ब्रिटिश एम्पायर यांची परिषद लंडन येथे भरवण्यात आली होती. विद्येचं आराध्य दैवत सरस्वती आणि ज्यांच्या एका शोधाने आपण या ठिकाणी एकत्रित जमलो असे चंद्रशेखर वेंकटरमण आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गवले सर, मार्गदर्शक आदरणीय कुटे सर, पर्यवेक्षक आदरणीय दंडे सर. व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस किंवा मृत्यू दिवस नसून ज्या दिवशी या व्यक्तिमत्वानं जगप्रसिद्ध असा निबंध ज्याचं नाव होतं नेचर हा विज्ञान मासिकाला पाठवला आणि मग त्यानंतर देशाची एक संस्था होती, त्या संस्थेचे सचिव गोवारीकर होते आणि त्यांनी ठरवलं जी विज्ञान संस्था होती त्यांनी ठरवलं की कुठेतरी देशामध्ये विज्ञानाची प्रगती झाली पाहिजे, त्याचं महत्त्व, त्याची अंमलबजावणी, विज्ञानाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस ठरवण्याचा त्यांचा मानस होता. आणि मग त्यांनी हे जे C.V. रमन नावाचे व्यक्तिमत्व होते त्यांनी भौतिकशास्त्र ज्याला आपण फिजिक्स असं म्हणतो त्या फिजिक्समध्ये त्यांनी जो शोध लावला आणि ज्या दिवशी रामन इफेक्ट नावाचा शोध लावला नोबेल पारितोषिक मिळालं ती तारीख 28 फेब्रुवारी होती आणि 1928ला त्याची घोषणा करण्यात आली. घोषणा झाल्यानंतर 1930 मध्ये
नोबेल पारितोषिक मिळालं. आणि त्या दिवशी संपूर्ण देशामध्ये असं ठरण्यात आलं की राष्ट्रीय विज्ञान दिवस, प्रयोगशाळा असतील, सर्व अकादमी असतील, शाळा महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था या ठिकाणी सर्वांनी आपापल्या पद्धतीनं विज्ञानाचा कार्यक्रम घ्यायचा आणि तो दिवस साजरा करायचा. मागचा जर वर्षाचा विचार केला 2024, तर हे वर्ष विकसित भारतासाठी स्वदेशीचं जे तंत्रज्ञान आहे हे वर्ष म्हणून साजरा केलं. याच्या अगोदरची सुद्धा प्रत्येक वर्ष देशानं ठरवलं की विज्ञानाची कास निर्माण व्हावी म्हणून ते वर्ष साजरं करण्यात आलं. आता हे व्यक्तिमत्व रामन, सी.व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. आणि रामन इफेक्ट म्हणजे काय तर प्रकाश विखुरणे. त्या विखुरण्या, प्रकाशाचं विखुरणे यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं. त्यांचे वडील सुद्धा चंद्रशेखर अय्यर जे होते यांची बुद्धिमत्ता प्रचंड होती. आई पार्वती, त्या दोघांच्या पोटी तो शास्त्रज्ञ जन्म घेतला. त्यांचा जो मुलगा होता चंद्रशेखर आणि राधाकृष्णन हे सुद्धा प्रचंड बुद्धिमत्ता असलेले होते. सी.व्ही. रमन यांना एक सवय होती, विविध प्रकारचे दगड आणि खनिजे या पदार्थांचा ते संग्रह करायचे. आणि मग आयुष्यभर त्यांनी विविध प्रकारचे दगड, खनिजे यावर सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर त्यांनी चेन्नई, बंगलोर या ठिकाणी स्वतःचं शिक्षण तर पूर्ण केलंच, परंतु इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जसं IIT असतं तसंच त्यांनी सायन्समध्ये सुद्धा बंगलोर या ठिकाणी ती संस्था खोलली आणि त्याचे ते पहिले संचालक झाले. विविध देशांनी त्यांना विविध प्रकारची पुरस्कार असतील, पदक असतील दिली. त्यामध्ये फ्रँकलिन पदक, भारत देशाने भारतरत्न, त्यासोबतच लेनिन शांतता पुरस्कार असे भरपूर पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पुण्याची जी रँचो नावाची संस्था आहे त्या रँचो नावाच्या संस्थेने सी.व्ही. रमन पुरस्कार जाहीर केलेला आहे. आणि जो विज्ञानामध्ये विविध प्रकारचे शोध लावेल त्या व्यक्तिमत्वांना तो दिला जातो. विलक्षण असं हे व्यक्तिमत्व होतं आणि या व्यक्तिमत्वानं निश्चितच आपल्या देशाची मान जगामध्ये उंचावली. की त्या कालखंडामध्ये 20व्या शतकामध्ये जर विचार केला तर टॉपचे 10 जे शास्त्रज्ञ होते त्यामध्ये सर सी.व्ही. रमन होते. आणि म्हणून भारतामध्ये निश्चितच अशा काही वाखाणण्याजोगी व्यक्तिमत्व आहेत किंवा ते होऊन गेले की ज्यांनी आपल्या शोधाच्या जोरावर आपल्या देशाचं नाव निश्चितच जगामध्ये कमावलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काय करतोय ती गोष्ट, आपलं ध्येय, आपलं गोल, आपलं एम समोर ठेवून आपण ते केलं पाहिजे. ज्यांनी या देशाचं नाव मोठं केलेलं आहे त्यांनी वेगळं काही नाही केलं, पण त्यांनी करताना इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवलं. एक छोटीशी बोधकथा सांगतो. एक भारतीय विद्यार्थी हा अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेला आणि शिक्षणासाठी गेल्यानंतर निश्चितच त्यासोबतच तो शोधाचा सुद्धा अभ्यास करत होता. तो डार्विनच्या सिद्धांताचा अभ्यास करत होता. आणि मग एके दिवशी त्याच्या आईनं त्याला अमेरिकेमध्ये फोन लावला आणि हा फोन लावल्यानंतर त्याच्या आईने विचारलं की अरे बाळा, तू अमेरिकेमध्ये राहतो
तर तू पूजा अर्चा देवाचं नामस्मरण करतो का? तर साहजिकच त्या मुलाचा प्रश्न होता की अगं आई, मी तर या ठिकाणी डार्विनच्या सिद्धांताचा अभ्यास करायला आलोय, विज्ञानाचा अभ्यास करायला आलोय, आणि याचा पूजा अर्चा आणि नामस्मरणाशी काय संबंध आहे? तर आईचा आणि मुलाचा संवाद चालू असताना निश्चितच आईने त्याला एक पुन्हा प्रश्न केला की अरे बाळा, विज्ञानाचा आणि अध्यात्माचा काय संबंध आहे? तर हे जर बघायचं असेल तुला, तर तुला दशावतार माहित आहे का? नाही, मला दशावताराबद्दल काहीच माहित नाही. तर आपले वेद पुराण ग्रंथ यामध्ये विज्ञानाची कशी उत्पत्ती झालेली आहे? तर त्या मातेने सांगितलं की अरे बाळा, जे दशावतार आहेत त्या दशावतारामधला पहिला जो अवतार आहे तो आहे मत्स्य अवतार. आणि निश्चितच मत्स्य अवतार असा सांगतो की कुठल्याही जीवाची उत्पत्ती किंवा जीवनाची सुरुवात ही पाण्यातून झालेली आहे. निश्चितच याचा विज्ञानाशी जोड आहे. त्यानंतरचा कुंभ मीन्स कासव हा जो अवतार आहे त्यामध्ये सुद्धा विज्ञान लपलेलं आहे की एखादा जीव पाण्यामध्ये जरी जन्म झाला परंतु तो कासव पाण्यामधून जमिनीकडे आला, यामध्ये सुद्धा एक विज्ञान आहे. त्यानंतर तिसरा अवतार जो होता तो आहे वराह अवतार. तर जंगली प्राणी जे असतात त्यांना बुद्धी नसते, ते सुद्धा साहजिकच त्यांनी सुद्धा जमिनीवर कुठेतरी आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतरचा जो चौथा अवतार आहे तो आहे नरसिंह अवतार. यामधून सुद्धा आपल्याला सांगता येतं की हा अर्धा मानव आणि अर्धा प्राणी होता. यामध्ये सुद्धा विज्ञान दडलेलं आहे, कारण मानवाची उत्पत्ती ही सुद्धा प्राण्यापासून झालेली आहे. हे सुद्धा एक विज्ञान आहे मित्रांनो. पाचवा अवतार होता वामनाचा, जो गुटका होता, परंतु त्याच्यामध्ये होमो इरेक्स आणि होमोसेपियन्स अशा दोन जाती होत्या. आणि ज्यामध्ये होमोसेपियन्स हे खरे ठरले किंवा मोठे झाले. त्यानंतर पुढचा जो अवतार होता, सहावा अवतार, तो होता परशुरामाचा. आणि या परशुरामाच्या अवतारामध्ये शास्त्राची खूप मोठी शक्ती होती, जी शक्ती समाजाला नीट करण्यासाठी कामी आली. नंतर सातवा जो अवतार होतो मित्रांनो तो आहे प्रभू रामचंद्राचा, की असा व्यक्ती आहे की सामाजिक व्यक्ती की जो विचार करायला लावणारा पहिला आहे. असं हे प्रभू रामचंद्राचा सातवा अवतार. नंतरचा जो आठवा अवतार आहे तो आहे श्रीकृष्णाचा, जो एक राजा होता, एक राजकारणी होता, एक प्रेमी होता. आणि निश्चितच त्यानं जीवन कसं भरभराटीने जगायचं हे त्यानं शिकवलं. नंतर नववा जो अवतार होता तो होता महात्मा बुद्धांचा, की ज्यांनी मनुष्याचं खरं स्वरूप दाखवलं, असे भगवान बुद्ध. आणि दहावा जो अवतार होता तो अवतार होता कल्की अवतार, की ज्यानं सांगितलं की अनुवंशिकदृष्ट्या तो श्रेष्ठ होता. अशा 10 अवतार की ज्याच्यामध्ये प्रत्येक अवतारामध्ये विज्ञान दडलेलं आहे. असं जेव्हा त्याच्या आईनं त्याला सांगितलं, तो डार्विनचा सिद्धांताचा अभ्यास करणारा मुलगा एकदम आश्चर्यचकित झाला की निश्चितच भारतामध्ये जी संस्कृती आहे, जे अगोदरचे वेद पुराण ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, जे अध्यात्म आहे, याला सुद्धा विज्ञानाची कास आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे ज्ञान तुम्हाला मिळत असतं. विज्ञानावर आधारित ज्ञानाचा तर अभ्यास कराच, परंतु आपली संस्कृती असेल, आपला धर्म असेल, किंवा आपल्या शाळेचे जे विचार असतील, आपल्या परिवाराचे जे विचार असतील, ते निश्चितच मोठे करण्याचं काम करा. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत.
शब्दाचं सामर्थ्य महान आहे आणि वक्त्यांकडे शब्दाची खाण आहे. मित्रांनो, गवळे सरांना जरा लक्ष देऊन ऐकाल, कारण सरांच्या शब्दात अमरत्वाचं वर्तन आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गवळे सर यांनी आपले मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात सर्व एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम विद्येचं दैवत माता सरस्वती, ज्यांच्या कार्यकौशल्याने हा दिवस साजरा केला जातो, असे सर सी व्ही रामन यांना प्रथम वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री आर एस कुटे सर, प्रमुख वक्ते श्री विकाजी जाधव सर, माझे सहकारी पर्यवेक्षक आदरणीय तायडे सर, श्री दंडे सर, आजच्या कार्यक्रमाचे सर्व संयोजक, माझे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी बंधू भगिनी, उपस्थित पालक बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमाचं नियोजन या सर्व बालवक्त्यांनी छान पद्धतीनं तयारी करून पूर्ण जीवन, ज्यांना जागतिक स्तरावरचा सर्वोच्च मानला जाणारा नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं आणि ज्यांच्या नावानं रमन इफेक्ट, म्हणजे ज्यांचं स्वतःचं नावच त्या संशोधनाला दिलं गेलं की त्याचा जगातील विकासावर किंवा पुढच्या वैज्ञानिक संशोधनावर खूप मोठा इफेक्ट पडला, अशा या कार्याचा गौरव व्हावा म्हणून हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण गीत ऐकलेलं आहे छान पद्धतीने रसाळ सरांच्या मदतीने. खूप त्या शब्दामध्ये सर्व विज्ञानाचं या कार्याचं गौरव केलेलं आपण सर्वांनी छान पद्धतीने तो ऐकला. विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्ये तुम्ही कोणी ऐकतायत आता सध्या अभ्यासाला असणाऱ्या 9वी 10वीच्या, तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. आपले जे नीतिमूल्य आपण शिकवतो त्यामध्ये एक मूल्य तुम्हाला आठवतं. 10 मूल्य सर्वांचे पाठ आहेत, कारण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या विषयाच्या उपघटकामध्ये प्रत्येक घटकामध्ये त्या मूल्याचा संबंध असल्याशिवाय तो पाठच अभ्यासाला दिला जात नाही. त्यामध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, स्त्री पुरुष समानता, संवेदनशीलता, सौजन्यशीलता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा आणि त्यात एक आणखी जास्तीचं महत्त्वाचं मूल्य आहे ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. भारतामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी या जवळपास 5 ते 8 वर्षामध्ये ज्या संकल्पना मांडल्या जगासाठी, त्यामध्ये आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप्स, कोणतंही क्षेत्र घ्या, परिवहन, संवादाचं, ई कॉमर्स, त्यामध्ये फ्लिपकार्ट सारखे वगैरे, आता सर्व सुख सुविधा आणि जगामध्ये सर्व जगाची आशा आपल्या भारताकडे निर्माण झालेली आहे. त्यामुळं आपण सर्वसामान्य माणसांनी या सगळ्या संशोधनाशी जोडून घेतलं पाहिजे. भास्कराचार्यांचं नाव आपल्याला सर्वांना माहिती आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा तज्ज्ञ असणारे, परंतु वेधशाळेत गेल्यानंतर त्यांचा विज्ञान प्रयोग, ते सत्यता, त्यातली माहिती ते मान्य करायचे, पण वेधशाळेतून बाहेर आल्यानंतर त्यांना हिंमत होत नव्हती या लोकसमूहांमुळे की बा आपण जे प्रयोग केले, सूर्य स्थिर आहे, अन्य ग्रह त्याच्या भोवती फिरतात, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण कसं घडतं हे सांगण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती, कारण समाज हा ते मान्य करायला तयार नव्हता. कारण त्यावेळेस विज्ञानाची एवढी प्रगती सामान्य शेवटच्या स्तरापर्यंत याचे माहिती पोहोचलेली नव्हती, शिक्षणाचं प्रमाण नव्हतं. त्यामुळे ते एक वाक्य नेहमी म्हणायचे, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. एखादी गोष्ट लोकमनाच्या विरुद्ध असेल तर ती गोष्ट जनसमुदाय स्वीकारत नाही. त्यामुळे कितीही सत्य गोष्ट असली तरी ती सामान्य माणसाला जोपर्यंत त्यांची मानसिकता होत नाही तोपर्यंत ते लोक स्वीकारत नाही. आज परिस्थिती बदलते, कारण आपण सॉक्रेटिसचा इतिहास पाहिला की ज्यांना लोकांनी फासावर चढवलं, काहींना आत्महत्या करावं लागली, गॅलिलिओ सारख्या माणसाला सुद्धा इथं संपावं लागलं. म्हणजे जे सत्य घटना आहे पण लोकांना ती लवकर पटत नाही. या सर्व महामानवांनी जे शोध लावले विज्ञानाचे, त्या शोधाच्या आधारावर आपण एक अत्यंत सुख, समाधान, आनंदानं जीवन जगण्याची सुविधा निर्माण झालेली आहे. आज आरोग्य क्षेत्रामध्ये
तुमच्या IT सेक्शनमध्ये, आपल्या अवकाश क्षेत्रामध्ये, या सर्व कोणतंही क्षेत्र असं नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये पहा सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. याचं कारण या विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी स्वतःचं आयुष्य झिरवलं शोधासाठी. आपण सर्व क्षेत्रामधील या संशोधन करणाऱ्या या वैज्ञानिकांना आजच्या दिवशी त्यांनाही वंदन करूया, त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं नमन करूया. एक आहे, शोध एका बाजूला लागतात पण त्याचा उपयोग कसा करतो. आता जाधव सरांनी जे सांगितलं की विज्ञानाला अध्यात्माची जोड असावी लागते. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी या दिशेला पोहोचायचं, समजा बुलढाणा या अंतरावर या दिशेला आपण पाहतो, ते ठिकाण आपलं विकासाचं, आनंदाचं आणि लोककल्याणाचं आहे. दुसऱ्या दिशेला, विरुद्ध दिशेला विनाशाचं ठिकाण आहे. आपल्याला जायचं कुठे, जाण्याची शक्ती आहे, क्षमता आपल्यामध्ये आहे, पण दिशा कोणती पाहिजे, दिशा देण्याचं काम अध्यात्म करतं. अध्यात्मानं दिशा फिक्स केलेली आहे, गती विज्ञानानं दिली, पण दिशा मात्र अध्यात्माची पाहिजे. आपल्याला जर विकासाच्या दृष्टीने असणारी दिशा आपण जर शोधली किंवा त्या दिशेनं जाण्याचं ठरवलं तर आपण लोककल्याणाच्या दिशेनं जाणार आहोत. जर विज्ञानाचा चुकीचा वापर केला तर आपण सर्व हे विनाशाच्या मार्गाकडे जाणार आहोत. अण्वस्त्राचा शोध लागला या शांततेसाठी, विकासासाठी, पण त्याचा जर चुकीचा वापर केला तर सर्व मानवजात संपण्यासाठी काही फारसा वेळ लागणार नाहीये. म्हणून या युद्धजन्य परिस्थितीला अहिंसा, शांतता आणि अध्यात्माच्या मार्गानेच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आरोग्यासाठी पहा, स्वच्छतेचा मार्ग आहे, अनेक आजारांवर प्रतिबंधक लसी आहेत. आपण ज्याचा विज्ञानानं लावलेल्या अनेक शोधांचा गैरवापर कसा करतो, आपण मोबाईलचा वापर कसा करतो, यामुळे अनेक आजार आपले वाढत आहेत, दृष्टी दोष निर्माण होत आहेत. सकाळी लवकर उठणं नाही, नामस्मरण नाही, कोणत्याही या आध्यात्मिक गोष्टीचा आधार आपण घेत नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला कितीही शोध लागले तर त्याचा आनंद घेता येणार नाही. अजून अनेक शोध लागणं बाकी आहे. विज्ञानानं कितीही शोध लागले तरी एक रक्ताचा थेंब विज्ञान तयार करू शकत नाही, आपल्याला माहिती आहे. विज्ञानानं कितीही शोध लावले तरी समुद्रातलं 1 लिटर पाणी आपण शुद्ध करू शकत नाहीये. अनेक संशोधन बाकी आहेत, अनेक त्या दृष्टीने प्रयत्न करतात. पण हे प्रयत्न करत असताना या पर्यावरणाला, जीवसृष्टीला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्व घटकांची आहे. ते जिवंत असेल, त्याच्या सहवासात राहून आणि त्याचा मानवी कल्याण हा हेतू जर शुद्ध असेल तर विज्ञानाच्या शोधाला अर्थ राहणार. म्हणून आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, पुढची पिढी आहे तुमची, ही सर्व पृथ्वी, हे सर्व पर्यावरण आणि मानवजात सुखात ठेवण्यासाठी आपली शिकत असताना किंवा आपली विचाराची दृष्टी कशी आहे, आपल्या घरच्यांचा शाळेतून मिळणारा संस्कार कसा आहे, आपला समाज, आपला देश आपण कोणत्या अवस्थेला नेऊन ठेवण्याची आपली मानसिकता आहे, या गोष्टीवरच विज्ञानाच्या शोधाचं विजय आणि त्याचा आनंद ह्या अवलंबून आहे. म्हणून आपण सर्वांनी आजच्या दिवशी हा संकल्प करायचा आहे की राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं वैज्ञानिक दृष्टिकोन, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, कोणत्याही प्रकारचा जाती धर्म, कोणत्याही गोष्टीवरून, गरीब श्रीमंतीवरून भेदभाव नाही. आम्ही सर्व एक आहोत, विकासाच्या दृष्टीनं जाणार आहोत. सर्व विश्व हे आमचं एक कुटुंब आहे. या दृष्टीनं या सर्व प्राणी, मात्रा, पशु, पक्षी, वनस्पती या सर्वांना सोबत घेऊन जगण्याची आमची मानसिकता असावी लागेल आणि शुद्ध स्वच्छ भावनेने या सर्व संशोधनाचा सकारात्मक उपयोग करत आपल्याला पुढे जायचं आहे. हाच संकल्प खऱ्या अर्थानं विज्ञान दिनाचं श्रेष्ठत्व हे आपल्यामध्ये रुजण्याचं एक संकल्प असणार आहे. म्हणून आजच्या दिवशी विज्ञान दिनाचं महत्त्व या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं, आपल्या प्रमुख वक्त्यांनी सांगितलेलं आणि संयोजकांचा हेतू जो आहे तो साध्य करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी वाचन करा. जिथं आपल्याला या सोशल मीडियापासून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अनुकरण करा आणि खऱ्या अर्थानं विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून, भविष्यात विज्ञानाचा अभ्यासक म्हणून, एक नागरिक म्हणून आपण आपलं जीवन जगावं, यासाठीच आपल्याला परमेश्वर शक्ती देव अशी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. आमच्या विनंतीला प्रतिसाद. दरवेळी असेच लाभू द्या आपल्या सर्वांचे लाख, दरवेळी असेच लाभू द्या सहकार्य आपल्या सर्वांचा लाख लाख धन्यवाद. यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी किरण सुरटकर हिला आमंत्रित करतो. तुम्हा सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव किरण विठ्ठल सुरटकर. मी येथे आभार प्रदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे. फुलाचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, नाते जपले हृदयाचे, त्या नात्याला दार कशाला. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गवणे सर यांनी आपल्याला
मुलाचे मार्गदर्शन केले व आपल्याला त्यांचा किमती वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व आपल्या शाळेचे उपप्राचार्य माननीय श्री कुटे सर यांनी आपले स्थान स्वीकारले, मी त्यांचे आभार मानते. आपल्याला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय श्री विकासजी जाधव सर यांनी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले, यांनी आपला किमती वेळ या कार्यक्रमाला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आपले पर्यवेक्षक द्वय सन्माननीय श्री दंडे सर व सन्माननीय श्री तायडे सर यांनी आपले स्थान स्वीकारले, त्याबाबत मी त्यांचे आभार मानते. हा कार्यक्रम पार पडावा म्हणून आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या गवले मॅडम, सुरळकर मॅडम, कबाडे मॅडम यांचेही मी आभार मानते व कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या कुमारी प्रतीक्षा करवंदे व कुमारी अक्षरा शेळके हिचेही मी आभार मानते व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा म्हणून सर्व शिक्षकवृंद व इतर कर्मचारी यांनीही आपले मोलाचे योगदान दिल्याबाबत मी त्यांचे आभार मानते व रसाळ सर व त्यांचे चमूचेही मी आभार मानते. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त आभार तुमचे मानते की तुम्ही या कार्यक्रमाला शांततेने ऐकला. तुम्ही ही वरती काढ बोलता असं आहे ना, म्हणून बॅकलाईट येणार. बॅकलाईट आज आदर्श विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन या ठिकाणी सादर करण्यात येत आहे. त्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी माउंटवरती विज्ञानाचे वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट, कोणत्या सजीव निर्जीव पेशी असतील, मानवी अवशेष असतील, अवयव असतील याचे चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मॉडेल आहे तुमचं, काय सांगतं मॉडेल? काय करते ते? पाणी पडलं की आपण आपल्या गच्चीवर एखादा मोठा ड्रम लावून ते पाणी एका ड्रममध्ये फिल्टर करून ते आपल्या घरातल्या टाकीत सेव करून ते आपण पुन्हा जास्त पाणी झाले तर उरलेलं पाणी जमिनीत जिरून ते आपण जमिनीत जिरून आपण तिथं बोर देऊ शकतो. आणि ते पाणी आपण जास्त पाणी आपण झाडाला देऊ शकतो. याच्याद्वारे आपलं पाण्याची बचत होईल. व्हेरी गुड. बाजूने थोडं बाहेर असे वाव. स्विंग मोटर डीसी मोटरच्या मदतीने स्विंग मोटर छोटे छोटे लाईट लागतो. काय नेमकं काय बनतं? कमी व्होल्टेज जास्त व्होल्टेजमध्ये जास्त व्होल्टेजमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य तयार शकतो.
कॉपरची आवाज एनर्जी जनरेटर क्रमांकाचे नाव आहे एनर्जी जनरेटर. कमी एनर्जीपासून जास्त एनर्जी जनरेट होते. मॅग्नेट जास्त एनर्जीपासून मॅग्नेट भेटतं. मॅग्नेटपासून कॉपरच्या याचा फायदा काय नेमका इलेक्ट्रिसिटीचा? कमी याच्यातून बरं, याचा फायदा काय सर्वसामान्याला जर असं केलं तर? जगाला कोरोनामध्ये वाचवणारे हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी नवीन लस काढली भारताने आणि जगाला वाचवण्याचा प्रयत्न केला असं या रांगोळीतून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या या चित्रांच्या रूपाने नवीन नवीन शोध कन्सेप्ट सायन्सच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन जण थांबायचे फोटो घेऊन टाकायचे. विज्ञान मॉडेल या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निर्माण केलेलं आहे आणि अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन या ठिकाणी उपकरण तयार केलेलं आहे. तर आजचे आमच्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री गवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटन करावं. मॅडम अरे खिडक्या उघडा, खिडक्यावर हो चालते का? सेल टाकला का? याचं सिलेक्शन झालेलं आहे सर हॅकेथॉनमध्ये. बेटा याची माहिती सांगितलं कोण माहिती सांग, तुझं पूर्ण नाव सांग. राहू दे बोला. हा बोल बोल. त्याच्यासाठी काय काय वापर रिलॅक्सेशन. प्रोजेक्ट पेपर व्यवस्थित आणि तुमच्याजवळ ठेवा ते. तुम्हाला विद्यार्थ्यांनी हे करत असताना त्याला हे मिळालं म्हणजे आउटपुट यालाच म्हणायचं युनिटी. म्हणजे आपलं जे 5 ते 7चं विज्ञान आहे सर, त्याचं सगळं शैक्षणिक साहित्य आपल्याकडे आहे. प्रत्येक पाठाचं आहे प्रत्येक पाठाचं. आणि सरांनी आम्ही तिकडचं थोडं जे आपलं भौतिकशास्त्राचं केमिस्ट्रीचं होतं ते तिकडून इकडे आणलेलं आहे आम्हाला. तर ते पण आणलेले आहे आम्ही. म्हणजे असं कुठलाच एकही चॅप्टर नाही आहे की त्याचं साहित्य नाही माझी शाळा